कधी विचार केलाय का, दगडूशेठ गणपतीची ही भव्य सजावट तयार होते तरी कशी? ए देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी रे, ए देवा घे धावकी रे, ए देवा मला पावकी रे. आपल्याला दिसतो तो फक्त सुंदर देखावा, प्रकाश, फुलं, रंग आणि मध्यभागी विराजमान असलेला आपला बाप्पा. पण या सगळ्यामागे असंख्य हात असतात. कोणी पहाटेपासून फुलं सजवत असतं, कोणी तासनतास लाईट्स लावत असतं, कोणी उंचावर चढून प्रत्येक बारकाचा भाग तयार करत असतं, तर कोणी पडद्यामागे राहून संपूर्ण व्यवस्था सांभाळत असतं. कदाचित त्यांचं नाव आपल्याला कधीच कळणार नाही, पण त्यांच्या प्रत्येक हाताचा स्पर्श आज बाप्पाच्या या रूपात दिसतोय. आणि गंमत माहिती आहे, आपण सगळे बाप्पाकडे काही ना काही मागायला येतो. कोणी सुख मागतं, कोणी समाधान, कोणी आपल्या माणसांसाठी प्रार्थना करतं. पण हे लोक हे तर बाप्पाला स्वतःच्या हाताने घडवत असतात. कुणासाठी ही नोकरी असेल, कुणासाठी रोजचं काम असेल, पण कुणासाठी हीच त्यांची बाप्पाची सेवा असते. म्हणूनच कदाचित दगडूशेठचा बाप्पा फक्त एका मूर्तीत नाही, तो त्या फुलवाल्याच्या हातात आहे, त्या कारागिराच्या घामात आहे, त्या इलेक्ट्रिशियनच्या मेहनतीत आहे, तर सफाई कामगारच्या सेवेत आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेत आहे, ज्याने बाप्पासाठी आपला थोडासा वेळ, थोडीशी मेहनत आणि मनापासूनचं प्रेम दिलं आहे. कारण गणपती म्हणजे फक्त दर्शन नाही, गणपती म्हणजे जोडणं, माणसाला माणसाशी जोडणं, मेहनतीला श्रद्धेशी जोडणं आणि आपल्या मनाला बाप्पाशी जोडणं. म्हणून पुढच्या वेळी दगडूशेठच्या सजावटीकडे पाहताना फक्त तिचं सौंदर्य पाहू नका, त्या सौंदर्यामागची माणसंही पहा. कारण बाप्पाची खरी सजावट फुलांनी नाही, तर हजारो भक्तांच्या प्रेमाने होते. गणपती बाप्पा मोरया.